संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमामध्ये भारताने पाकिस्तानला दहशतवादाचं केंद्रस्थान म्हणून फटकारून लावलेलं आहे आणि भारताचे तसेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादी संघटनांना समर्थन दिल्याची कबुली दिली। त्यानंतर भारताने हे विधान केलंय। भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी राजदूत योजना पटेल यांनी संयुक्त राष्ट्र दहशतवाद विरोधी कार्यालयाच्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली, तर पाकिस्तान जागतिक दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप भारताने केलाय। सिंधू नदी पाणी कराराला भारताने तात्पुरती स्थगिती दिली आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तातडीने काउन्सिल ऑफ कॉमन इंटरेस्टची बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये देशभरात जल व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला। जल व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाकिस्तान सरकार गंभीर पावलं उचलतंय, तर भारताने पाणी रोखल्यानंतर पाकिस्तान सरकारकडून पाणी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पाकिस्तानच्या लष्करातील अंतर्गत कलह या आता चव्हाट्यावर आलेले आहेत आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत कठोर कारवाई करण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानी सैन्यामध्ये मोठी फूट पडली आहे। सुमारे 250 अधिकारी आणि 4500 सैनिकांनी राजीनामे दिलेले आहेत आणि त्यामुळे लष्कर प्रमुख असीम मुनीर गायब झाले असून अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या तणावामुळे पाकिस्तानमधील राजकीय नेते आणि उद्योगपतींनी आपल्या कुटुंबांना परदेशामध्ये पाठवण्यास सुरुवात केलेली आहे आणि सैन्यामध्ये 2 गट निर्माण झालेले असून मुनीर यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालंय। कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये 70,000 कोटी रुपयांची मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे KSE 100 निर्देशांक 5494 अंकांनी खाली आलाय। पाकिस्तानमधील महागाईचा दर 38% पर्यंत वाढलेला आहे, तर परकीय चलन साठा केवळ 3.7 अब्ज डॉलर्स पर्यंत आलाय। परिस्थिती गंभीर बनली आणि त्यामुळे इस्लामाबाद लाहोर हवाई वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली आहे। याचा सगळा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होतोय। कॅनडामध्ये झालेल्या फेडरल निवडणुकीमध्ये मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पार्टीने विजय मिळवलाय। मार्क कार्नी हे कॅनडाचे नवे पंतप्रधान आहेत। 2025च्या निवडणुकीमध्ये कार्नी यांनी 85% मतांनी पहिल्याच फेरीत विजय प्राप्त केला आणि कार्नी यांनी भारत आणि कॅनडा यांच्यामधील संबंध सुधारण्यावर भर देण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय। त्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यामधील व्यापारी आणि धोरणात्मक भागीदारीला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे आणि त्यामुळे कार्नी यांचा विजय ही भारतासाठी चांगली बाब ठरू शकते। कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांना मोठा धक्का बसलेला आहे। न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जगमीत सिंग यांचा 2025च्या निवडणुकीमध्ये पराभव झालाय। ते खलिस्तानी विचारसरणीचे समर्थक आहेत आणि या पराभवामुळे भारत कॅनडा संबंध सुधारण्याची शक्यता आहे। जगमीत सिंग यांनी भारत सरकारवर खलिस्तानी अतिरेक्यांच्या हत्येचा आरोप केलेला होता आणि मात्र या संदर्भात त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाहीये आणि ते बर्नाबी सेंट्रलमध्ये लिबरल पार्ट्यांच्या वेक चँग यांच्याकडून पराभूत झालेत। त्यांच्या पक्षाला फक्त 7 जागा मिळाल्या आणि त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमवावा लागलाय। कॅनडामध्ये पुन्हा एकदा भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले। भारतीय विद्यार्थी वंशिकाचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू झालाय। ती गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होती। ओटावा येथील समुद्र किनाऱ्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला आणि या घटनेमुळे कॅनडामध्ये भारतीय दूतावासाने दुःख व्यक्त केलंय। तसंच आवश्यक ती मदत पुरवण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। ते या प्रकरणाचा तपास करतायत। वंशिका पंजाबमधील डेरा बस्ती येथील राजकीय नेते देवेंदर सिंग यांची मुलगी होती आणि ती कॅनडामध्ये डिप्लोमाचं शिक्षण घेत होती। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 8 मे ते 10 मे 2025 पर्यंत युक्रेनमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे। दुसऱ्या महायुद्धामधील नाझी जर्मनीवरील विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर क्रेमलिन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 8 मे रोजी मध्यरात्रीपासून युद्धबंदी लागू होणार आहे। या काळामध्ये कोणतीही लष्करी कारवाई न करण्याचे आदेश पुतिन यांनी दिलेत आणि यापूर्वी ईस्टर सणाच्या निमित्ताने देखील 30 तासांची युद्धबंदी पुतिन यांनी जाहीर केलेली होती, पण त्यावेळी रशियन सैन्याने हल्ला केला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये 100 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या 100 दिवसांमधील उचललेल्या आक्रमक पावलांमुळे अमेरिकेची प्रतिमा बदलून गेली आहे।
येत्या काळामध्ये ट्रम्प आयकर रद्द करणे, विद्यार्थ्यांसाठी पर्यायी प्रात्यक्षिक प्रशिक्षण बंद करणं, जागतिक संघटनेचा निधी कमी करणं, औषधांच्या किमती कमी करणं आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना स्वतःहून देश सोडण्यास भाग पाडणं असे मोठे निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्या निर्णयांचा अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांवर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका नव्या आदेशामुळे अमेरिकेमधील ट्रक चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ट्रम्प यांनी ट्रक चालकांसाठी इंग्रजी भाषा अनिवार्य केली आहे आणि ज्यामुळे शीख समुदायाच्या ट्रक चालकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार ट्रक चालकांना इंग्रजीमध्ये बोलणं, साइन बोर्ड वाचणं आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणं आवश्यक आहे. शीख समुदायामधील सुमारे 1,50,000 चालक अमेरिकेमध्ये ट्रक चालवतात आणि या निर्णयामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता. इराणमधील अब्बास बंदरावर झालेल्या स्फोटामुळे इराण हादरून गेलेला आहे आणि या दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 40 वरून 65 वर पोहोचला आहे. हजारहून अधिक लोक जखमी झालेले आहेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, मात्र काहींची प्रकृती गंभीर आहे. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालिबाफ यांनी चौकशीसाठी घटनास्थळी भेट देण्याचे ठरवलंय. परराष्ट्र मंत्री अब्बास यांनी या स्फोटामागील कारणांचा शोध घेतलेला असून सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याचं म्हटलेलं आहे आणि या स्फोटामुळे इराणमध्ये 3 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकेचं 500 कोटींचं लढाऊ विमान लाल समुद्रामध्ये कोसळल्याची माहिती समोर आली. अमेरिकन नौदलाचं सुपर हॉर्नेट लढाऊ विमान विमानवाहू जहाजावरून घसरून समुद्रात पडलं आणि विमान हँगरमध्ये उडत असताना हा अपघात झालेला आहे. विमान हँगर डेकवरून घसरलं आणि समुद्रात पडलंय. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र एक सैनिक जखमी झाल्याचं कळत आहे. या घटनेमुळे अमेरिकन नौदलाच्या सुरक्षा मानकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या विमानाची किंमत तब्बल $6 अब्ज म्हणजे सुमारे 500 कोटी रुपये आहे. फ्लोरिडा राज्यामधील क्लिअर वॉटर शहरामध्ये एका बोटीनं फेरीला धडक दिली आणि या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 10हून अधिक लोक जखमी झालेले आहेत. क्लिअर वॉटर शहरानं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये धडकेच्या आधी दोनही वाहनं एकमेकांच्या अगदी जवळ दिसतात. US कोस्ट गार्डच्या माहितीनुसार फेरीमध्ये 45 तर बोटीमध्ये 6 लोक होते आणि अपघातामध्ये जखमी झालेले सगळे लोक फेरीमधील आहेत. धडकेनंतर बोट घटनास्थळावरून गायब असल्याची माहिती मिळते. बोटीचा सध्या पोलीस आणि मृत व्यक्तींची माहिती घेत आहेत, तपास करतात. या संदर्भात अधिक तपशील लवकरच देण्यात येईल. चीनमधील लिओनिंग प्रांतामधील लियाओयांग या शहरामध्ये रेस्टॉरंटला भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये 22 लोकांचा होरपळून मृत्यू झालेला असून 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. आगीच्या मोठ्या ज्वाला इमारतीमधून बाहेर पडतानाचे धक्कादायक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत, जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय. अग्निशमन दल घटनास्थळी असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्य सुद्धा सुरू आहे. या महिन्यामध्ये चीनमधील आगीची ही दुसरी मोठी घटना आहे आणि ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पाकव्याप्त काश्मीरचे मुख्य सचिव मोहम्मद उस्मान चाचर यांनी पाकिस्तान लष्करप्रमुखांना पत्र लिहिलं. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती बिघडल्यासंदर्भात त्यांनी पत्रामधून चिंता व्यक्त केली आहे. सर्व स्तरामधील अधिकारी आणि सैनिक उच्च कमांड मुझफ्फराबादला सहकार्य करत नाहीत अशी तक्रार या पत्रामध्ये मांडण्यात आलेली आहे. काही अहवालांनुसार नियंत्रण रेषेवरील मंजूर चेकपॉइंट वरून अनेक सैनिक पळून जात असल्याचं या पत्रामध्ये लिहिण्यात आलं आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि त्यामध्ये जबाबदारीच्या वेळेमध्ये गायब असा उल्लेख आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने शेअर केलेल्या या पोस्टमुळे नवा वाद रंगलाय आणि या पोस्टवर भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस पाकिस्तानची PR एजंट असल्याचा गंभीर आरोप सुद्धा केला गेला आणि काँग्रेसनं पोस्टमधून भाजपने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या या पोस्टमुळे नवा राजकीय वाद रंगलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक घेतली आणि या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि 3ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीमध्ये देशामधील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यासह सीमा रेषेवरील हालचाली, दहशतवाद विरोधी मोहीम आणि बऱ्याच मोठ्या गोष्टींवर चर्चा सुद्धा झाली आहे. यावेळी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोनही सभागृहांचं विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे। या गंभीर काळामध्ये भारताने दाखवून दिलं पाहिजे की आम्ही नेहमी दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहोत, असं सुद्धा राहुल गांधींनी या पत्रात लिहिलंय। इतकंच नाहीये तर काँग्रेस पक्षाकडून सातत्याने विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं जातं। अशामुळेच राहुल गांधींनी हे पत्र लिहून पहलगाम हल्ल्यावर सरकारला पाठिंबा दर्शवलाय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी खरगे यांनी केली आहे। हल्ल्याचा सामना करताना एक सामूहिक इच्छाशक्ती दाखवण्यासाठी अधिवेशनाची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलेलं आहे आणि हल्ल्याला सामोरं जाण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येणं गरजेचं आहे। विशेष अधिवेशन बोलावल्यास याविषयी सखोल चर्चा करता येईल असं सुद्धा त्यांनी पत्रात म्हटलंय। पंजाबमध्ये विद्यार्थ्यांना फोन करून सैन्यासंदर्भात माहिती विचारली जात असल्याचा दावा करण्यात आला। भारतीय सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे आणि हस्तकांकडून सैन्याची माहिती गोळा करण्याचं काम सुद्धा सध्या सुरू आहे। काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिक सतर्क झाले। मात्र पंजाबमध्ये अचानक विद्यार्थ्यांना फोन येत असून त्यांच्याकडून सैन्याची माहिती घेतली जात असल्याचा दावा विद्यार्थी करतात। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताची तीनही सैन्य दलं पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी सज्ज झाली आहेत। नौदलानंतर भारतीय लष्कराने देखील युद्ध सराव सुरू केलाय। भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती क्रॉप्सनं सरावाचे फोटो सुद्धा पोस्ट केलेले आहेत। भारताच्या तीनही संरक्षण दलांकडून युद्ध सरावाद्वारे आपली ताकद दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि यापूर्वी अरबी समुद्रामध्ये तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत जहाज विरोधी क्षेपणास्त्रांचं यशस्वी प्रक्षेपण सुद्धा केलं। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये 4 हल्लेखोरांना 10 स्थानिक संशयितांनी मदत केल्याचं तपासामधून पुढे आलंय। एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सचा वापर करून स्थानिक दहशतवाद्यांनी हल्लेखोरांसोबत समन्वय ठेवल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीमधून पुढे आलंय। 23 एप्रिलपासून एनआयच्या पथकांनी घटनास्थळी त्यांचा तपास सुरू केलेला आहे आणि आयजी, डीआयजी आणि एसपी यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी तपास करत असून प्रत्यक्षदर्शींना चौकशीसाठी बोलावलं जात आहे। पहलगाम हल्ल्याचा थरारक व्हिडिओ पर्यटकांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला होता आणि गुजरातच्या अहमदाबादमधील पर्यटक ऋषी भट हे झिपलाईन करत असताना अचानक हल्ला झाला। भट यांनी हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला। झिपलाईन चालकाने 3 वेळा अल्लाहू अकबर म्हटलं आणि त्यानंतर गोळीबार सुरू झाल्याचा दावा भट यांनी केल्याचं पाहायला मिळालं। यासह जंगलामध्ये लष्करी अधिकारी उपस्थित होते, मात्र हल्ल्याच्या मुख्य ठिकाणी सुरक्षा दल तैनात नव्हतं असं सुद्धा भट म्हणाले। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील 50 पर्यटन स्थळं आणि ट्रेकिंग ट्रेल्स बंद करण्यात आल्या। गुरेज व्हॅलीज यांसह अनेक पर्यटन स्थळं सुरक्षेअभावी बंद करण्यात आलेली आहेत। गुलमर्ग आणि पहलगामसारखी काही पर्यटन स्थळं खुली आहेत पण मर्यादित प्रवेश आहे। मात्र श्रीनगरच्या जामिया मशीदसाठी सुद्धा पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आलाय। पर्यटन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी कारवाईची भीती पाकिस्तानला सतावते आहे। मात्र तरीसुद्धा पाकिस्तानकडून कुरापती थांबत नाही आहे। पाकिस्तानने भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या 2 दिवसांमध्ये 2दा सायबर हल्ला सुद्धा झालेला आहे, परंतु भारतीय तंत्रज्ञानांनी पाकड्यांचा हा प्रयत्न हाणून पाडलाय। दुसरीकडे पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर सलग 5व्यांदा गोळीबार केला आणि 28 आणि 29 एप्रिलच्या मध्यरात्री कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला गेला। भारतीय लष्कराने त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर देत पाकिस्तानी पोस्ट्सना लक्ष्य केलंय। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड माजी पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा आहे। तो लष्करी तैयबासाठी काम करतोय। मुसाने यापूर्वी गंदरबल आणि बारामुल्ला हल्ल्यांमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता। या हल्ल्यांमुळे काश्मीरमधील 80 पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत, तर सुरक्षा दलांवर आणि बिगर काश्मीरींवर हल्ले करण्यासाठीच पाकिस्तानी लष्कराने मुसाला जम्मू काश्मीरमध्ये पाठवलं असल्याची माहिती आहे। दरम्यान पाकिस्तानने भारताकडून लष्करी कारवाईची शक्यता वर्तवली आहे। आजकाल लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे आणि यासाठी पालक कारणीभूत असल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। पालक मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी मोबाईल देतात असं एक सुनावणी झाली, त्यामध्ये कोर्टानं म्हटलेलं आहे OTT आणि सोशल मीडियावर पॉर्नोग्राफिक कॉन्टेंट स्ट्रीमिंगवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी न्यायालयानं पालकांना जबाबदार धरलं। OTT प्लॅटफॉर्म्स नेटफ्लिक्स, Amazon, X कॉर्प,
अशा विविध प्लॅटफॉर्मला नोटीस बजावून उत्तर मागवलंय.